नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी एका प्रसंगातून मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. पंढरपूर, कानपूर, नागपूर हा एक खेळ आहे. अहो खरंच खेळ आहे. आता तो सांगते कसा आहे ते. राष्ट्र सेविका समितीच्या शाखेमध्ये त्या दिवशी ताई म्हणाल्या की आज आपण पंढरपूर, कानपूर, नागपूर हा एक वेगळा खेळ खेळू. हे काय बरं, आम्हाला काही कळेच ना. आम्ही पहिल्यांदाच अशा खेळाचं नाव ऐकलं होतं ना. असा खेळ असतो? ताईंनी खुलासा केला. म्हणाल्या की हो आहे ना, असा खेळ आहे आणि आता सांगते तो कसा खेळायचा ते. हे बा, पंढरपूर म्हटलं ना की कमरेवर हात ठेवायचे, कानपूर म्हटलं की कानावर हात आणि नागपूर म्हटलं की नाकावर हात ठेवायचा. मी भराभर म्हणत जाईन त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची. आम्ही म्हटलं हो, त्यात काय, किती सोपा खेळ आहे, सुरू करूया. त्यानंतर ताई म्हणाल्या थांबा, पण एक करायचं, म्हणजे मी समोर उभी राहणार आहे तुमच्या, तुम्ही माझ्याकडे बघून कृती करायची. आता आम्हाला कळे ना, इतकी सोपी कृती ताईंनी कशाला दाखवायला हवी आहे, साधे हात तर हलवायचेत. आम्ही खेळायला उभ्या राहिलो. ताईंनी शांत सुरात अजून एक खुलासा केला. त्या म्हणाल्या नीट ऐका, मी पंढरपूर म्हटलं की तुम्ही कमरेवर हात ठेवायचे, मी कानावर हात ठेवीन. नागपूर म्हटलं की मी कमरेवर हात ठेवीन, म्हणजे मी काहीही चुकीचं करेन, तुम्ही मात्र योग्य तेच करायचंय. अरे चा, या खेळाची अशी मेख आहे तर मग काय, सुरू झाली गंमत. कानपूर म्हटलं की कानावर हात ठेवायला जावं तर समोर ताईंनी कमरेवर हात ठेवलेला. पुढे पंढरपूर म्हटलं तर ताईंनी नाकावर हात ठेवलेला. आम्हाला सगळं कळत होतं, तरीसुद्धा चुकत होतो आम्ही. त्यात आसपास पाहिलं तर प्रत्येकीची कृती वेगळीच होती. सगळा सावळा गोंधळ सुरू झाला. पहिल्यांदा आम्हाला हसू आलं, पण थोडा खेळ झाल्यावर ही साधी गोष्ट आपल्या स्वतःच्या बावळटपणामुळे चुकीची करतो आहोत या विचारानं स्वतःचाच राग आला. इतकं कसं कळत नाही आपल्याला. मग लक्षात आलं की हा एक ब्रेन गेम आहे. शरीर, मन आणि मेंदू याचा समन्वय हवा आहे. मेंदूला कानपूर ऐकलं की कानावर हात ठेवायचं हे कळत होतं, पण डोळे समोर ताईंनी नाकावर हात ठेवलेला बघत होते ना, त्यामुळे कृती करताना शरीर आणि मन गोंधळात पडत होतं. त्यात ताईंनी भराभर करायला सांगितलं होतं, म्हणजे मेंदूला हेतुपूर्वक विचार करायला वेळच दिला जात नव्हता, त्यामुळे अजूनच चुकत होतं. खेळातून बऱ्याच जणी बाद होत गेल्या. साध्या खेळाचं रूपांतर विलक्षण अशा वेगळ्याच वळणावर गेलं. शांतपणे विचार केल्यावर त्यातला अजून अर्थ लक्षात आला. हे समाज प्रबोधनाचं एक उत्तम उदाहरण होतं. तुमच्या मनात सत्य काय आहे हे माहिती असेल तर तीच कृती करायची. समोरचा काय सांगतो इकडे जरूर पाहायचं, ऐकायचं, पण स्वतः कृती मात्र ती योग्य करायची. आपण एकटे कधी नसतोच, समोर आसपास कुणीतरी असतंच. ते जर चुकीचं करायला सांगत असतील तर ते करायचं नाही. समोरचा बोलतो एक आणि कृती दुसरीच करतो हे लक्षात आलं की सावध व्हायचं. एखाद्या वेळी फसलो तर दुसऱ्या वेळी विचार करून वागायचं. क्षणभराच्या चुकीनं खेळातून बाद झालो, पण व्यवहारात असं वागलो ना तर फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे. त्यामुळं कोणाचा आदर्श ठेवायचा, कोणाचं अनुकरण करायचं नाही याचं भान आपण ठेवायचं. चौकस राहायचं, विचार करायचा. तुम्ही सुद्धा यावर विचार करा, कदाचित तुम्हाला अजून नवा अर्थ गवसेल. ताईंनी गमतीत एक नवा विचार आमच्या मनात रुजवला. तो धडा घेऊन आम्ही घरी आलो. आता वागताना तीच शिकवण आठवणीत ठेवून वागायचा प्रयत्न करू. याचा उपयोग आपल्या कुटुंबाला होणार आहेच, पण समाजाला सुद्धा होणार आहे. मग चला तर नवं काही शिकूया, शहाणे सुज्ञ नागरिक होऊया, कारण आजच्या स्थितीत त्याची फार गरज आहे. सुजाण नागरिक ही राष्ट्राची मोठी संपत्ती असते हे लक्षात ठेवायला हवं. मनानं कणखर बनूया.
यासाठी जिथे आपल्याला अशी शिकवण मिळत असेल तिथे मात्र जायलाच हवं. कारण संगत कोणाची आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतंच. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.